अरोली गावातील ग्रामपंचायतीत शनिवारी पार पडलेल्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती, पण रंगलं थेट रणांगण। गावच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणारे सदस्य सरपंच रोशनी भुरे यांच्यावर थेट लाखो रुपयाच्या अफरातफरीचे गंभीर आरोप करत खुर्च्यांची फेकाफेक करायला लागले। गावकऱ्यांसमोर उभा राहिलेला हा घोटाळा प्रकरण प्रशासनासाठीही मोठे आव्हान ठरलेले आहे। अरोली ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सदस्यांनी सरपंच रोशनी भुरे यांच्यावर थेट आरोपांची मुळे उगम केली आहे। सदस्य अमोल कुबडे, रोशन गोणेकर आणि महिला सदस्यांनी जोरदार विरोध केला आहे। सदस्यांनी सांगितले की अनेक विकास कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, तरीही बोगस बिलं तयार करून लाखो रुपयांचा गैरवापर केला जात आहे। अमोल कुबडे यांनी आरोप केला आहे की सरपंचांनी आपल्या मित्रांच्या नावावरही पैसे काढले आहेत, शिवाय मजुरांच्या यादीत नसलेल्या व्यक्तींच्या नावावरही निधी उचलला गेलाय। यामुळे ग्रामसभेत खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली आणि वातावरण अत्यंत तापलेत। सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की कारवाई न झाल्यास प्रकरण आणखी तीव्र होईल। तर सरपंच रोशनी भुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। त्या म्हणालेत की हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, हे वैयक्तिक राजकारण आहेत। आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतोय आणि प्रलंबित विकास कामे पूर्ण करू। अरोली ग्रामपंचायतीतील हा घोटाळा आता गावात राजकारण चांगलेच पेटले आहे। गावकरी गोंधळात आहेत, खरं कोण बोलत आहे आणि खोटे कोण लपवत आहे। आता सर्वांचे लक्ष प्रशासनावर आहे की गटविकास अधिकारी खरोखरच चौकशी करतील का, की हे प्रकरण धुडकात जाईल। अरोली ग्रामपंचायतीचा हा गोंधळ आपल्याला दाखवतो की गावातील विकास कामे पारदर्शकतेने होते की नाही यावर नेहमीच लक्ष ठेवणे आवश्यक आहे। सिटी न्यूजने हे प्रकरण सविस्तर उघड केले आहे। गावकऱ्यांचे पैशांचे सुरक्षित व्यवस्थापन आणि प्रलंबित विकास कामाची पूर्तता हे प्रशासनाचे मुख्य उत्तरदायित्व आहे।